सो ॲज आवर हॅशटॅग सेज इट्स अ डिकेड ऑफ लव्ह. तर 10 वर्ष आम्ही सोबत आहोत, इव्हन 10 वर्षापेक्षा जास्त सोबत आहोत आम्ही. बट इव्हेंच्युअली त्या 10 वर्षांमध्येच आमचं प्रेम एकमेकांशी झालं आणि ते 10 वर्षाचं नाहीये, ते अजून पण आहे आणि हे यापुढे पण हे कंटिन्यू होणार आहे. हमारी राया जेठाना राया जेठाना राया जेठाना. संवेदी लहानपणापासून खूप गुणी बाळ होती. म्हणजे तिने कधीच हट्ट नाही केला कोणत्याही गोष्टीसाठी की मला हेच पाहिजे, हे नको आहे. आम्ही जे सांगू ते अगदी शांतपणे ऐकायची आणि सगळं व्यवस्थित करायची. आता तिला तिच्या घरी सगळं तिला स्वतःला करावं लागणार. त्या आयुष्यभर तिला आम्ही लायसगुडत परीसारखेच ठेवलेले आहे तिला आम्ही. सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों का संगा कहना है. आली चाहूल कुणाची, हे डोल कुणाचे झुलते ग. आले पाऊल कुणाचे, ही भूल कुणाची अनाहुत ग. माय डेफिनेशन ऑफ लव्ह इज संवेदी. बाई काय प्रेम करते यार, खरंच मानलं पाहिजे. तिच्यासारखं प्रेम, तिच्यासारखी केअर, तिच्यासारखं अफेक्शन जर प्रेम करायला शिकायचं असेल कोणाला तर त्यांनी संवेदीकडे बघावं. माय डेफिनेशन ऑफ लव्ह इज संवेदी. 10 वर्षांमध्ये ऑब्व्हियसली खूप साऱ्या गोष्टी झाल्या, तर त्या ओव्हरकम करून पण ऑल द लव्ह, ऑल द फाईट्स, ऑल द ड्रामा, ऑल द फॅमिली ड्रामा ऑल्सो वी हॅव सीन एव्हरीथिंग. आणि त्याच्यानंतर जाऊन आता लग्न होणं म्हणजे आमच्यासाठी अचीवमेंट टाईप आहे. माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग. आली चाहूल कुणाची, हे डोल कुणाचे झुलते ग. I think love for me will be being with each other. Like no matter what, should just be with each other. This is the thing which I like about Omkar. Ki from 10 years, Omkar made sure that he didn't go away. I mean, he was there throughout from starting. कोणती गोष्ट मी पहिला तिच्याशी शेअर करते. आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत, तर ती गेल्यावर माझं कसं होईल ते मला अगदी काही कळत नाही. खूप मिस करणार मी तिला. माझी मैत्रीण मला सोडून जाणार आहे असं मला वाटतंय. ओंकारसाठी मेसेज हाच असेल की बस माझ्या सोबत राहा ऑल टाइम. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट.